नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओजल IAS या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत। मी पुढे आलो की तुम्हाला प्रश्न पडतो की सर काहीतरी एक शुभवार्ता घेऊन आलेली आहे। नक्कीच आज सुद्धा एक चांगली आणि महाराष्ट्राला आनंददायी असणारी गोष्ट, जी की महाराष्ट्र सरकारकडून डिक्लेअर झालेली एक महत्त्वाची योजना आणि त्या सगळ्या योजनेच्या संदर्भातली इत्तमभूत माहिती, ते देखील आपल्या सगळ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे, माझ्यासोबत ही सगळी योजना व्यवस्थित टू द पॉइंट परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय करून घ्यायची आहे, समजून घ्यायची आहे। सर्वात प्रथम महाराष्ट्र सरकारचं सुद्धा या सगळ्या योजनेबद्दल काय तर धन्यवाद मी या ठिकाणी मानू इच्छितो। आणि ही योजना आता काय आहे, या योजनेची पार्श्वभूमी कशा पद्धतीची राहिलेली आहे, कोणत्या राज्य सरकारकडून प्रेरणा घेऊन महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि ह्या योजनेमध्ये कोणकोणते प्रोव्हिजन्स आहे, ही योजना कोणत्या घटकासाठी लागू आहे, त्याचा लाभ कोणकोणते घटक घेऊ शकतात आणि लाभार्थ्यांना त्याचा लाभ कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे, हे सगळं आपण या ठिकाणी काय करणार आहे, टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहे। पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या, या योजनेचं नाव आहे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। हे नाव जे आहे हे ॲज इट इज आपल्याला असंच तोंडपाठ ठेवायचं आहे। का? कारण यामध्ये थोडासा एखादा शब्दाचा फरक बदलून परीक्षेला ही योजना विचारणं अपेक्षित आहे। त्यामुळे ह्या योजनेचं नाव आपल्याला काय पाहिजे, तोंडपाठ पाहिजे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। दुसरी गोष्ट, या सगळ्या संदर्भातला शासनाचा निर्णय झालेला आहे 28 जून 2024ला। चला नेक्स्ट बघा, आता ही योजना सुरू करण्यामागे एखादी योजना सुरू होते त्यावेळेस त्या योजनेचा कुठला तरी उद्दिष्ट असतो आणि त्या उद्दिष्टाला प्रमाण मानून ती योजना चालू केली जाते आणि ह्या योजनेचा देखील काहीतरी उद्देश आहे आणि तो जो उद्देश आहे तो आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024च्या अँगलने जर आपण विचार केला तर या योजनेवर थेट प्रश्न येणं अपेक्षित आहे। सोबतच पुढे जी काही कंबाईन 2024 होऊ घातलेली आहे तिथे देखील करंट अफेअर्समध्ये हा सगळा भाग आपल्याला अत्यंत महत्त्वाचा आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। चला नंबर 1, राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे। म्हणजे ह्या योजनेचा उद्दिष्ट काय आहे तर रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे, चालना देणे, हे देखील त्याचं काय आहे, उद्दिष्ट आहे। त्यानंतर त्यांचे म्हणजे कोणाचे, महिलांचे आणि मुलींचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, आर्थिक आणि सामाजिक, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। या ठिकाणी आयोग आपल्याला काय करते, कुठेतरी असं राजकीय अशा पद्धतीचा एक शब्दप्रयोग या ठिकाणी टाकून देते। मग काय होईल, हे स्टेटमेंट चुकीचं होईल, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आर्थिक आणि सामाजिक हे पॉइंट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, त्यानंतर पुढचं उद्दिष्ट आहे राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणासाठी चालना देणे, महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीमध्ये देखील काय करणे, सुधारणा घडवून आणणे, हे या योजनेचं काय आहे, मुख्य उद्दिष्ट आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। मी ज्या ठिकाणी हे सगळे पॉइंट हायलाइट केले आणि त्या ठिकाणी सांगितलं, ह्या सगळ्या बाबी कुठेतरी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाच्या आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यानंतर बघा नेक्स्ट, पुढे आपल्याला दिसतं की ह्या योजनेचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, म्हणजे ह्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला काय मिळणार आहे आणि ते कशा स्वरूपामध्ये मिळणार आहे, हे देखील आपण या ठिकाणी समजून घेऊ। महाराष्ट्र सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे की पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला, ठीक आहे, त्याच्यासाठी काय पात्रता आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण, म्हणजे आपल्या अकाउंटवर ज्या महिलांनी या ठिकाणी रजिस्टर केलेलं आहे, पात्र महिलांनी, ज्या महिलांनी म्हणण्यापेक्षा ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांनी या ठिकाणी हा अर्ज भरल्यानंतर त्यांना दरमहा म्हणजे प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात आहे। आणि हे जे मिळणार आहे हे मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्या बँकेत जायची गरज नाही, पोस्टात जायची गरज नाही, तर आपल्या थेट अकाउंटवर हे सगळे काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे। ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळतात, अगदी त्याच पद्धतीने हे पैसे महिलांना देखील मिळणार आहेत। तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1500 पेक्षा कमी लाभ घेत असेल तरच फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल, अशा पद्धतीची अट देखील यामध्ये टाकलेली आहे। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे आपण 1500 पेक्षा जास्त योजनेचा, 1500 रुपयापेक्षा जास्त रुपयांची योजनेचा समजा केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेत असाल तर आपण निश्चितपणे ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, असं शासन म्हणते। ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे बघा, पुढे आपल्याला दिसतं या योजनेचे लाभार्थी कोण कोण आहे, म्हणजे ह्या योजनेचा लाभ
कोण घेऊ शकतं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 वयोगटातील या वर्ष वयोगटातील विवाहित हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे ज्या महिलांचं वय किती आहे 21 वर्षापेक्षा जास्त असावं आणि 60 वर्षापेक्षा ते जास्त नसावं ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे वयोगट दिलेला आहे 21 ते 60, ठीक आहे। एखाद्या महिलांचं वय 19 असेल 20 असेल तर त्या या ठिकाणी पात्र नाही। एखाद्या महिलांचं वय 61 असेल 62 असेल आणि त्या पुढे असेल तर त्या देखील या ठिकाणी काही नाही आहे, पात्र नाही आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। या वर्ष वयोगटातील विवाहित म्हणजे त्यांचा विवाह झालेला असेल, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांसाठी हा एक आधार देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या माध्यमातून केलेला आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे हा लाभार्थीचा शिक्षण देखील आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। आता यातल्या कोणत्या महिला ह्या सगळ्या योजनेसाठी पात्र आहेत ते त्या संदर्भातली पात्रता देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू। नंबर 1, लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे, म्हणजे त्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र लागतं। काय लागतं? अधिवास प्रमाणपत्र लागतं आणि हे सगळं डॉक्युमेंट जर आपल्याकडे असेल तर आपण त्याला काय आहे? पात्र आहे। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त आणि निराधार महिला यासाठी पात्र आहेत। किमान वयाची अट 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची अट 60 वर्ष, म्हणजे कमीत कमी यासाठी वय किती लागतं? 21 लागतं। मग 22, 24, 28, 30, 35, 40 हे चालेल, परंतु 60 वर्ष पूर्ण ज्यांचं झालेलं आहे त्या महिला या ठिकाणी पात्र नाही आहेत, त्यांना निराधार सारख्या योजनांचा लाभ घेता येतो, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते, कोणते? बँक खाते असणं सुद्धा या ठिकाणी काय आहे? आवश्यक आहे। का? कारण हा जो काही निधी महाराष्ट्र सरकार ह्या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये देणार आहे ते डीबीटी थ्रू आपल्याला येणार आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आपल्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे। लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, कुटुंबाचं म्हटलेलं आहे, वैयक्तिक म्हटलेलं नाही आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। ज्या कुटुंबाचं हे सगळ्या पात्रतामध्ये बसलेल्या एखाद्या महिलेचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या महिला देखील याला काही नाही आहे, पात्र नाही आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। चला नेक्स्ट आपल्याला दिसतं सदर योजनेमध्ये लाभ मिळवण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्र सादर करणं गरजेचं आहे। आता त्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात हे आपण एकदा बघून घेऊ फास्टमध्ये। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो, लाभार्थ्याचं आधार कार्ड लागतं, अधिवास प्रमाणपत्र म्हणजे महाराष्ट्र राज्याचं आपण अधिवास प्रमाणपत्र असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहिजे, किंवा जन्मदाखला देखील या ठिकाणी चालतो, म्हणजे प्रूफ लागतं। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे तहसीलदारांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी आपल्याला लागतो, जो तहसीलमध्ये मिळतो। बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत त्या ठिकाणी सादर करावी लागते। पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्तीचं पालन करण्याबद्दलचं हमीपत्र, म्हणजे या हमीपत्रामध्ये आपल्याला हे शेवटी सांगावं लागतं त्या महिलेला हा फॉर्म भरून देत असताना का या सगळ्या योजनेअंतर्गत दिलेली, ह्या अर्जाअंतर्गत दिलेली सदरची माहिती मी पूर्णतः माझ्या खात्रीनिशी दिलेली आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये जर खोटी माहिती आढळून आल्यास पुढील कारवाईस मी काय आहे? जबाबदार आहे, अशा पद्धतीचं हमीपत्र या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतं? लिहून लेखी शासनाला द्यावं लागतं। एवढ्या सगळ्या ह्या ज्या काही तरतुदी आहे ह्या आपण पूर्ण केल्यानंतरच आपल्याला या योजनेचा काय मिळणार आहे? लाभ मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारने ही योजना लागू केलेली आहे, त्यासाठी आपल्याला अर्ज भरण्याची जी तारीख आहे ते 1 जुलैपासून 15 जुलैपर्यंत आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। त्यानंतर ही योजना काय होणार आहे? जनरेट होणार आहे। 15 जुलैपर्यंत ही तारीख दिलेली आहे, या दरम्यान आपल्याला ऑनलाईन हा अर्ज भरून ह्या सगळ्या महिलांना काय घेता येणार आहे? लाभ घेता येणार आहे। आता ही जी काही सगळी योजना आपण बघितलेली आहे ही आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून म्हणजे MPSC आणि इतर ज्या काही परीक्षा आहे समोरच्या कालखंडामध्ये होऊ घातलेल्या, ज्यामध्ये कंबाईन 2024 ची परीक्षा आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 आहे आणि इतर ज्या काही परीक्षा आहे सरळ सेवेच्या वगैरे ह्या सगळ्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी हा सगळा काय केलेला आहे? अभ्यास करण्याचा निश्चितपणे प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीच्या विविध शुभवार्ता म्हणा किंवा विविध स्पर्धा परीक्षा रिलेटेड सगळ्या अपडेट्ससाठी आपलं ओजल IASचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त बंधू भगिनींपर्यंत हा सगळा व्हिडिओ पोहोचवा। आजच्या या भागामध्ये मी इथेच थांबण्याचा प्रयत्न करतो, लगेच भेटू दुसऱ्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद।